हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही हळदीच्या कार्यक्रमानंतर निघालो मोर्शीला आणि मोर्शीहून 20 किलोमीटर अंदर हे मंदिर आहे. माँ अंबादेवी शक्तिपीठ धारूड. मोर्शीच्या अंदर 20 किलोमीटर अंदर आहे हे मंदिर. हे आहे तिथलं वातावरण. बाहेरचा व्ह्यू पण खूपच सुंदर होता. खूप मस्त, इतकं सुंदर वातावरण, इतकं शांत. देवीचे गाणे सुरू होते. खूप सुंदर, मन प्रसन्न झालं तिथे गेल्यावर. आणि आतमध्येच गेल्याबरोबर महादेवाची पिंड होती. तिथे आम्ही देवाचे दर्शन केले. आणि नवरात्र चालू आहे तर तिथे देवीचा घट वगैरे मांडला होता. इथे पण बाहेर एक देवीचं मंदिर होतं. त्यानंतर मग आम्ही गड चढायला सुरुवात केली. गड पाहिल्याबरोबर तर माझा होशच उडाले. एवढा उंच गड होता आणि एकसारखं आम्ही चालत जात होतो. पण गड काही संपत नव्हता. पूर्ण उभा असा गड चढा लागला आम्हाला. तिथे पायऱ्या वगैरे पण जास्त नव्हत्या. असे गोटे दगड माती याच्यावरूनच जावं लागलं. माझी तर खूपच तिथं पोचेपर्यंत माझी तर खूपच हालत बेकार झाली. पण तरीही देवाचं नाव घेत जय माता दी करत आम्ही वरपर्यंत पोचलो. हे बघा, मला किती दम आलेला आहे. बसत आम्हाला 2 तास लागले वर चढायसाठी. खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आमची अर्धी चढाई लगभग होत आलेली आहे. हे बघा, इथून तुम्हाला दुरूनच मंदिर पण दिसेल. इशिकाचे पप्पा तर मस्त एन्जॉय करत होते चढायला, पण माझे खूप हालबेहाल झाले. हे गड 2 किलोमीटर वरती पहाडावरती हे गड आहे. फायनली आम्ही तिथे पोचलो. आतमध्ये गेल्यावर हातपाय धुवून जे दर्शनाला गेलो आम्ही, तर तिथे गेल्यावर माझा पूर्ण थकवा निघून गेला. जसं आम्ही आतमध्ये गेलो, त्या गुफेमध्ये घुसलो. एवढी सुंदर गुफा आणि एवढं थंड तिथलं वातावरण. आणि माताचा चेहरा बघून तर पूर्ण माझे होशच उडाले. एवढं सुंदर रूप होतं मातेचं. आतमध्ये हे बघा, शंकरजीची पिंड आहे. आधी आम्ही आतमध्ये गेल्यावर तिथे पण दर्शन केले, पूजा केली. आणि मी तुम्हाला आता मातेचे दर्शन पण देणार आहे. हे आहे अंबाई माता. हे बघा, 9 दिवसाचे असे त्यांनी हे मांडलेला होता घट. आणि गौर पण किती छान निघालेला आहे. पूर्ण दगडातून असं पाणी पाझरत होतं. आता उन्हाळा असल्यामुळे कमी पाणी होतं, पण पावसाळ्यात इथलं वातावरण खूपच सुंदर राहते. ही बघा, ही आहे आपली अंबाई माता. मातेचं दर्शन घेतलं, पूजा केली, ओटी भरली मातेची. खूप छान वाटलं. असं इतकं सुंदर मंदिर. आणि तिथे कोणालाही असं अंदर जाण्यासाठी कोणालाही असं रोकटोक नाही. मस्त आपण अंदर जाऊ शकतो. कोणीही व्यवस्थित मस्त जाऊन दर्शन होऊन गेले आमचे. आणि आतमधली गुफा, एवढी मोठी गुफा होती आणि तिथलं खूप थंड वातावरण होतं. खूप छान वाटलं आम्हाला तिथे गेल्यावर. दर्शन केलं. जय माता दी. हे बघा, अंबा माता की जय. किती सुंदर आहे मातेचं रूप. तुम्ही पण एकदा नक्की, जवळपास असेल तुम्ही इथे मोर्शीच्या जवळपास, तिथे तुम्ही इथून जाऊन या. मोर्शीमध्ये आतमध्ये 20 किलोमीटरमध्ये आहे. हे धारूडमध्ये आहे अंबाई मातेचं मंदिर. तिथे खूप सारे अंदर छोटे छोटे पण देव होते. इशिकाचे पप्पा हनुमानजीचे दर्शन करत आहे. ही बाहेर निघाल्यावर पण एक देवी होती, तिथे पण आम्ही दर्शन केले. आणि हे एक बाजूनं दुसरी गुफा होती, तिथे आतमध्ये होती हे कालिका माता. आणि तिथंच थोडं आतमध्ये होती अन्नपूर्णा माता. इथे पण आम्ही दर्शन केलं, पूजा केली. ही गुफा तर खूपच मस्त होती. छोटीशी गुफा होती पण आतमध्ये पण खूप थंड असं वातावरण होतं. कारण तिथे एवढा उन्हाळा असून पण आम्हाला तिथं जराशी पण अंदर गरमी जाणवली नाही. खूप मस्त एकदम थंड वातावरण होतं तिथे. हे बघा, बाहेर निघण्यासाठी कसा छोटासा रस्ता आहे. अंदर खूप सारे असे छोटे छोटे खूप सारे मंदिर होते. आणि मंदिराचा जो पहाड आहे, एकदम वरचा गड, तो तर खूपच उंच होता, खूप मोठा होता तिथला हा पर्वत. बाहेर पण ही एक देवी होती. इथे पण आम्ही दर्शन घेतले, पाय वगैरे लागलो, प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर इकडे बाहेर बंदरांनी खूप आमच्या मोबाईलवर हमला केला होता, पण आम्ही कसा तरी मी साडीच्या अंदर मोबाईल टाकला आणि वाचवला माझा मोबाईल. आणि हे तिथे नागोबाची खूप मोठी अशी मूर्त आहे. हे आहे बटुकनाथ भैरवनाथ. इथे पण आम्ही दर्शन केले. खूप सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर असे भैरव बाबा आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. हळूहळू करून बाहेर पोचतच आलो शेवटी. तिथे गेल्यावर बाहेर छोटंसं एक कालिका मातेचं मंदिर होतं.
तिथे पण आम्ही दर्शन घेतले. खूप सुंदर असं इथलं वातावरण, एवढं शांत वातावरण होतं इथलं. गाडी वगैरे कशाचाच आवाज नाही, एकदम शांत. फक्त पक्ष्यांचा आवाज होता इथे. खूप मस्त छान वातावरण होतं इथलं. त्यानंतर आम्ही तिचे दर्शन केलो आणि बाहेर निघालो. हे बघा, कळसाचे तुम्ही दर्शन करू शकता. हे आहे मंदिराचं कळस. आम्ही बाहेर निघालो. हा बाहेरचा व्ह्यू आहे. बाहेर पण खूप लोक असे बसलेले होते. दर्शन करून आल्यावर, थकून आल्यावर खाली उतरायच्या वेळेस तर आम्ही अर्ध्या तासातच खाली उतरलो, पण वर चढायच्या वेळेस खूप वेळ लागला आम्हाला. खूप छान असं मंदिर होतं. त्यानंतर आम्ही दर्शन करून बाहेर निघालो. जंगलाचाच रस्ता होता पूर्ण, आणि थोडासा रस्ता पार झाल्यावर हे बघा किती सुंदर असं तिथलं वातावरण. सगळीकडे असे झाडं, एवढा उन्हाळा असून पण गावातलं वातावरण खूप छान असं सगळीकडे असं हिरवं हिरवं वातावरण होतं. त्यानंतर आम्ही त्या गावात पोचलो. हे आहे धारूड गाव. गावात पोचल्यावर इतकं छान वाटलं तिथल्या लोकांना बघून. मस्त गावातले लोक नदीवर कपडे धुवायला, गाडी वगैरे धुणं, गाडीवर भांडे, सगळ्या बाया मिळून असे सोबतच कामं करत होत्या. किती मस्त त्यांना इंटरेस्ट वाटत असेल. हा टायमिंग होता जवळपास 5:30-6च्या जवळपासचा. तिथे पूर्ण जंगलात संत्रं, सागवानचे झाडं, पूर्ण असा बगीचा होता. खूप मस्त वाटलं तिथून. येता येता आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये खूप एन्जॉय केलं. खूप मस्त थंडगार वारा होता. ही एक छोटीशी नदी होती त्या गावात. त्यानंतर आम्ही थोडं गावाच्या बाहेर निघालो, तर तिथे आम्हाला ही ट्रेन भेटली रस्त्यात. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं. ही गाडी काय माहीत कुठे जाणार होती, खूप स्पीडमध्ये होती. त्यानंतर आम्ही तिथे 5-1 मिनटं थांबावं लागलं आम्हाला. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आम्ही मोर्शीमध्ये आता लगभग पोचतच आहे, आणि पोचताबरोबरच आम्हाला हे रामनवमीची रॅली भेटली बाहेर. हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथे पुतळा होता. खूप सुंदर अशी रांगोळी टाकली होती. इथे रामनवमीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता. खूप मस्त असा कार्यक्रम. खूप देवाचे गाणे, राम भगवानचे गाणे सुरू होते. हे बघा, पूर्ण रस्त्याने त्यांनी झेंडे वगैरे लावले होते. खूप सुंदर वाटत होतं, आणि सगळीकडे ढोल ताशाचा आवाज होता. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर आम्ही दुसऱ्या चौकात पण थांबलो. तिथे आम्ही चहा घेतला, आणि तिथे पण ढोल पथक असं खूप मस्त कार्यक्रम चालू होता रामनवमीचा. चहा घेत घेत आम्ही तो कार्यक्रम पाहिला. आणि हे बघा, सुंदर त्यांचं ढोल वगैरे वाजवणं सुरू होतं. हे नुकतं सुरुवातच होणार होती. त्यानंतर आम्ही घरी पोचलो. थँक्यू फॉर वॉचिंग.